नमस्कार मंडळी, आम्ही आता निघालोय बारलोणी या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी. पैलवान नवनाथ खरात, पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य, तालुका अध्यक्षित पंढरपूरचे. आणि हा आमचा गुज्जर. आज गुज्जरची कुस्ती. गुज्जर कुस्ती कोणासोबत आहे का फिक्स नाही? असं काय फिक्स आहे काय? किती वेळा झाली कुस्ती तुझी त्याची? 3 वेळा. तू पाडले का त्याला? किती वेळा पाडलाय? हो. मग आता आज काय होईल? चांगलं. हा गुज्जर आमचा भविष्यातला स्टार आहे. आता थोडं तालिमीचं काम चालू असल्यामुळे तो प्रॅक्टिस मध्ये नाही, पण येत्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला रिझल्ट नक्कीच बघायला मिळेल. आजच्या मैदानाबद्दल काय सांगताल तुम्ही? कसं नियोजन आहे कुस्त्याचं? जे आपण जवळजवळ एक 10 वर्षे त्या मैदानाला जातोय. हा. त्यांचं नियोजन एक नंबर असतंय. पहिलवान धनवादकरचं, तिथल्या गावातल्या मंडळीशांचं, सरपंचाचं तिथल्या. हा. त्यामुळे त्या मैदानाला आपण आवर्जून जातो दरवर्षी. हा. तिथं आपल्या गावा शेजारला 1-2 मैदान असते, तरी पण आपण तिकडे मैदानाला जातो. नियोजन चांगलं असतंय, तगडा असतंय, पोरांच्या कुस्त्या लागते त्या. हा. जवळजवळ 2 महिना आधी त्यांनी कुस्त्या घेतल्या त्या चांगल्या बघायसारख्या काटा. हा. पण त्या मैदानाला आपण कुस्त्या बघायसारख्या बी असते. त्या पोराशींची कुस्ती मेहनत केलेली, त्याची कदर करून बक्षीस पण त्या मानानं असते. ते हा. पैलवान चंद्रकांत काळे, काजू वस्तादचं योगदान त्या मैदानाला लाभलेलं असतंय. चांगलं मैदान असते काटा. आता मी त्यांचा पोस्टर बघितला, त्याच्यावरती असलम काजी, आरकेली सर आणि धनवादकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते मैदान आहे. तर काजी वस्ताद म्हणलं तर मैदान हे काटाच होणार आणि मैदान 1 नंबर होणार, याच्यामध्ये काही वादच नाही. मैदान काजू वस्ताद असो, चंदू काळे असो, ती कुस्त्या लावायला त्यांनी जर कुस्त्या जोडल्या हा. तर ती कुस्त्या एक तास होऊन सुद्धा कुस्त्या निकाली होत नाही. त्या शेवटी नाहीला जाऊन ती कुस्त्या सोडायला लागते त्या, तरी पण ती सोडवत नाही. ती पॉइंटवर विजय घेते. म्हणजे कुस्ती निकालच त्यांच्याकडे. निकालच कुस्ती. सोडवणे भानगड नाही ना असं. कुस्ती बाबा आपलं गावातलं मैदान आहे. धनवादकर ती कुस्त्या जोडायला असतं. ते त्यांच्या स्वतःच्या पोराला मी आज 3 वर्ष झालं बघतोय, ती स्वतःच्या पोराला गावात पाडते ती. अशी पोरं बघून लावते ते. असं नाही की माझं पोरग गावात आहे आणि त्याला आपण बारकं पोरग लावून ते बाप मी तसला पहिल्यांदाच बघितलाय. गावातल्या मैदानाला सुद्धा पोराला पाडलं असं. त्याला काटा कुस्त्या म्हणायचं. मग तुम्ही कुस्त्या लावते, कोण मी लावते ती अगोदर हे करायचं, कुस्त्या लावायचं. तुमचं पोरग 10 रुपये जोड नाही तेव्हा तुम्हाला वाटतं हवा करावं गावात पोरण. नाही, त्यांचं पोरग आज 2000 रुपयाला कुस्ती मारतय, तरी ती मी 3 वर्ष बघतोय ती गावात पोराला पाडते. अजून तुझी तयारी पूर्ण झाली नसते, आता दाखवून देते दाखवून देते. अजून तुझी तयारी नाही, तू पडतोय. चला मंडळी, आपण भेटू बारलोणी या कुस्ती मैदानामध्ये. आता आम्ही थोड्या वेळानंतर चंदू मामाला घेणार आहे आम्ही, कारण चंदू मामाला घेऊन आम्ही डायरेक्ट कुस्ती मैदानात येणार आहे. धन्यवाद.